Hello students, now let us start with a new chapter, and this is the last chapter of the syllabus as far as organic and inorganic chemistry is concerned. Now the name of the chapter is solvents, solutions, acids and bases. Now you are quite familiar with the solvents and solutions. You studied it in the FYBSc or 11th and 12th standard. Also you are also quite familiar with the acids and the bases. Now solvents and solutions are very important in the chemistry because most of the solutions are get prepared in the solvent, and the solutions which are very essential for the stoichiometric analysis, for the stoichiometric analysis of the different compound. We have to make the solutions of different compounds, and acids and bases are also play an important role. Now let us see what happens, what are the acids, what are the bases and what are the solvents. Initially we have a very brief idea about the solvents and solutions and acids and bases. Now in early study chemistry, study of chemistry, acids were known as substances which have sour in taste. आपल्याला acids काय माहिती आहे, त्याची टेस्ट इज अ सोअर इन टेस्ट आणि ते टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. आपल्याला काय माहिती आहे, ते ब्ल्यू लिटमस रेड करतात, त्याला आपण ॲसिड असं म्हणतो. आणि डिझॉल्व्स वॉटर इनसोल्युबल हायड्रॉक्साईड्स, जे वॉटर इनसोल्युबल हायड्रॉक्साईड्स आहेत त्याच्यामध्ये किंवा कार्बोनेट्स आहेत त्यांचं प्रेसिपिटेट सल्फर सोल्युशन त्याच्यामध्ये फॉर्म होतात. म्हणजे हे सोल्युबल हायड्रॉक्साईड्स किंवा कार्बोनेट्स ॲसिड्समध्ये काय होतात, डिझॉल्व्स होतात, त्याला आपण ॲसिड म्हणतो. ब्ल्यू लिटमस हे रेड करतात. आणि बेस म्हणजे का, जे बिटर इन टेस्ट, थोडीशी त्याची तुरट कडवट ज्याला आपण म्हणू अशी टेस्ट असलेले असतात. जसं हे असं थोडीशी आंबट असलेली चव आहे ॲसिडची, तसं हे बिटर टेस्ट कडवट चव असलेले असतात. आणि दे टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू. आणि ते कसले आर स्लिपरी इन नेचर. आपण जर बेसिस एनएवायचे आपण सोल्युशन हातावर घेतलं तर ते इट लुक लाईक्स ए स्लिपरी वन, असं चिकन स्वरूपात सोपी आपल्याला टच मिळतो. आणि याला आपण काय म्हणतो, आपण त्याला बेसिस असं आपण म्हणतो. आता आपल्याला जर सॉल्वंट्स सोल्युशन्स ॲसिड बेसिस जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर काही टर्म्स जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आपल्याला माहिती आहे आपण सोल्युशन कसं तयार करतो. सोल्युशन आपण सॉल्वंट प्लस सोल्यूट यांचं मिक्सर तयार करतो, त्याच्यापासून जे काही तयार होईल त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन. मग व्हॉट इज सॉल्यूट? यू आर क्वाईट फॅमिलियर विथ द सोल्यूट. सोल्यूट म्हणजे काय? सोल्यूट is a substance which dissolves in solvent and forms a solution. It is a minor constituent of the solution. सोल्यूट हा असा सबस्टन्स आहे जो काय होतो, सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होतो आणि सोल्युशन तयार होतो. आणि हा जो काही सॉल्वंट आहे सोल्युशनमध्ये हा कमी प्रमाणात असतो, त्याला आपण काय म्हणतो, सोल्यूट. इट इज अ सबस्टन्स विच डिझॉल्व्स इन सॉल्वंट अँड फॉर्म्स सोल्युशन अँड इट कंटेन्स और इट्स कन्स्टिट्युएंट इन सोल्युशन इज मायनर. ते एकदम कमी प्रमाणामध्ये त्याच्यात प्रेझेंट असतात. त्याच्या उलट सॉल्वंट काय, मग इट इज अ सबस्टन्स विच डिझॉल्व्स द सोल्यूट अँड फॉर्म्स द सोल्युशन अँड इट इज अ मेजर कन्स्टिट्युएंट. जो असा सबस्टन्स आहे सॉल्वंट की जो सोल्यूटला डिझॉल्व करतो, आणि त्याचं प्रमाण सोल्युशनमध्ये जास्त असतं. सोल्यूटपेक्षा त्याचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. आणि सॉल्यूट आणि सॉल्वंट या दोघांचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला आपण म्हणतो सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय, मग द डिझोल्युशन ऑफ सोल्यूट इन सॉल्वंट फॉर्म्स ए सोल्युशन. सोल्यूट आणि सॉल्वंटचं डिझोल्व फॉर्म जो आहे त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन. आता हे सॉल्वेशन प्रोसेस काय, आता काय असतं की एखाद्या कंपाऊंड जो असतो सॉल्वंटमध्ये एखादा सबस्टन्स टाकला तर त्या सबस्टन्सच्या मॉलिक्यूलला काय करतात, हे सोल्युशनचे मॉलिक्यूल सॉल्वंटचे मॉलिक्यूल जे आहेत त्याला एका प्रकारची डेटिव्ह बॉन्ड फॉर्म करतात, त्याला असोसिएट करतात. त्या प्रोसेसला आपण सॉल्वेशन म्हणतो. म्हणजे द कॉम्बिनेशन ऑफ आयन्स और मॉलिक्यूल ऑफ सोल्यूट विथ द आयन्स और मॉलिक्यूल्स ऑफ सॉल्वंट आर कॉल्ड सॉल्वेशन. जे सॉल्वंट मॉलिक्यूल असतील, सोल्यूट मॉलिक्यूल जे आहेत ते काय होतं, त्यांचं कॉम्बिनेशन होतं सॉल्वंट मॉलिक्यूलबरोबर. म्हणजे डेटिव्ह बॉन्ड्स त्यांच्या काही ॲटम्समध्ये फॉर्म होतात, त्याला आपण काय म्हणतो, सॉल्वेशन असं म्हणतो. आणि ते प्रॉडक्ट फ्रॉम ॲज अ रिझल्ट ऑफ सॉल्वेशन इज कॉल्ड ॲज अ सॉल्वेट. त्याला आपण काय म्हणतो, मग सॉल्वेट असं. त्याच्यापासून जे काही प्रॉडक्ट आपल्याला मिळणार असेल त्या प्रॉडक्टला आपण म्हणतो सॉल्वेट असं म्हणतो. पुढची टर्म, इम्पॉर्टंट टर्म आहे हायड्रेशन. The combination of ions or molecules of solute with the ions of molecules of water is called as a hydration. एखादा सोल्यूट जर असेल ते सोल्यूट जर पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर पाण्याचे मॉलिक्यूल हे जे आहेत त्या सोल्यूटच्या आयन्स किंवा मॉलिक्यूलच्या अवतीभोवती काय होतात, असोसिएट होतात.
त्यांचं कॉम्बिनेशन होतं, त्याला आपण म्हणतो हायड्रेशन प्रोसेस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हायड्रेशन. आणि पुढची टर्म आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय? इट इज अ मेजर ऑफ एक्सटेंट टू विच मॉलिक्युल्स वेन प्लेस्ड इन अन इलेक्ट्रिक फील्ड वुड ओरिएंट देमसेल्व्स टू न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ द फील्ड. म्हणजे असे काही सबस्टन्स असतात ज्या वेळेला आपण त्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेला ते सबस्टन्स त्या इलेक्ट्रिक फील्डला न्यूट्रलाइज करण्याचं काम करतात. जेवढं ते त्या इलेक्ट्रिक फील्डला जास्त न्यूट्रलाइज करतील तेवढा त्याचा काय असतो, जास्त डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. म्हणून डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जी आहे आपल्याला ही इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. अनेक ठिकाणी ही टर्म आपल्याला इम्पॉर्टंट आहे. सोल्युशन बनवताना असेल, सॉल्व्हेशन प्रोसेसमध्ये तर अत्यंत इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला आहे. सॉल्व्हेशन डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय? इज अ मेजर ऑफ एक्सटेंट टू विच मॉलिक्यूल इज प्लेस्ड इन इलेक्ट्रिक फील्ड विल ओरिएंट देमसेल्फ. म्हणजे मॉलिक्यूल अशा प्रकारे ओरिएंट होतो की इलेक्ट्रिक फील्डला तो न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या टर्म्स आपल्याला पुढे अनेक ठिकाणी वापराव्या लागणार आहेत. आता बघू आपण डोनर अँड ॲक्सेप्टर प्रॉपर्टीज ऑफ द सॉल्व्हंट. जे सॉल्व्हंट जे असतात यांना काय असतं, सॉल्व्हंटमध्ये काय होतं, काय पोलर जे सॉल्व्हंट असतील त्याच्यामध्ये आयन्स तयार होतात, पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स, कटायन आणि अनायन त्याचे तयार होतात. आणि दे हॅव द डोनर प्रॉपर्टीज आणि ॲक्सेप्टर प्रॉपर्टीज पण असतात. त्या कशा प्रकारे ते आपल्याला बघायचे. जे काही सॉल्व्हंट असतील, मग ज्या सॉल्व्हंटचा जास्त डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल, हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल, असे सॉल्व्हंटचे आयन्स जे आहेत ते काय होतात, आयोनिक सॉलिड जे असतात दे आर गेट सेपरेटेड. ते काय होतात, सेपरेट होतात. आणि ती पार्शियली सेपरेटेड जे आयोनिक स्पीसीज असतील ते इंटरॅक्ट विथ द मॉलिक्यूल ऑफ द सॉल्व्हंट. म्हणजे एखादं सॉल्व्हंट जर आपण घेतलं ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त आहे, त्याच्यामध्ये सोल्यूट जर आपण डिझॉल्व केलं तर त्याच्यामध्ये काय होईल, सोल्यूट पार्टिकल्स जे आहे आयन सेपरेशन होईल. हे आयन सेपरेट होतील आणि हे सेपरेट झालेले आयन जे असतील दे आर गेट असोसिएटेड विथ द मॉलिक्युल्स ऑफ द सॉल्व्हंट. ते सॉल्व्हंट मॉलिक्यूलच्या भोवती जमा होतील, डेटिव्ह बॉन्ड फॉर्म करतील आणि किंवा हायड्रोजन बॉन्ड काही सॉल्व्हंटच्या बाबतीत फॉर्म करतील. त्याला सॉल्व्हेशन प्रोसेस आपण म्हणतो. ड्यू टू द स्मॉलर साईज द सॉल्व्हेशन ऑफ कटायन इज मोर दॅन द सॉल्व्हेशन ऑफ आयन. आता सोल्यूटमध्ये कटायन आणि अनायन असतील त्यामुळे काय होतं, सॉल्व्हेशन कोणाचं जास्त आहे, कटायनचं. कारण कटायन हा स्मॉलर साईजमध्ये असतो आणि कम्पॅरेटिव्हली अनायन कुठल्याही मॉलिक्यूलचा थोडासा मोठ्या साईजचा असतो. आता याचं सॉल्व्हेशन जे आहे, डिसॉल्व्हेशन कसं होतं, सॉल्व्हेशन टेक्स प्लेस बाय टू डिफरंट वे. दोन प्रकारे हे सॉल्व्हेशन होतं. पहिला प्रकार जो आहे बाय कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन कटायन ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट मॉलिक्यूल. सॉल्व्हंट मॉलिक्यूल किंवा सोल्यूट मॉलिक्यूलच्या कटायन बरोबर काय होतं, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होतो. हे एक प्रकारचं सॉल्व्हेशन आहे. आणि दुसरं काय, बाय आयन डायपोल इंटरॅक्शन बिटवीन द आयन ऑफ सोल्यूट अँड पॉझिटिव्ह एंड ऑफ द सॉल्व्हंट. पॉझिटिव्ह एंड जो आहे सॉल्व्हंटचा त्याच्याबरोबर काय होतं, सोल्यूटचे जे काही अनायन असतील यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जमध्ये जसं अट्रॅक्शन दोन प्रकारे अट्रॅक्शन होतं आणि अशा प्रकारे ते मॉलिक्युल्स काय केले जातात, सॉल्वेट केले जातात. तो सॉल्व्हेशन इज अ सिम्पल कटायन इज मेनली द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. सॉल्व्हेशनमध्ये काय होतं की ज्या वेळेला कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन होतं त्यावेळेला कॉम्प्लेक्स किंवा अडक्ट फॉर्मेशन होतं इन विच मेटल आयन ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर अँड द सॉल्व्हंट मॉलिक्यूल ॲक्ट्स ॲज ए डोनर. म्हणजे ज्या वेळेला कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशनने आपल्याला सॉल्व्हेशन होईल त्यावेळेला काय होतं, कॉम्प्लेक्स तयार होतो आणि कॉम्प्लेक्समध्ये मेटल असतो आणि इतर कटायन असतात. हा मेटल जो असतो, मेटल त्या ठिकाणी जो आहे, मेटल बिकम्स ए इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. मेटल हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि सॉल्व्हंट हा काय आहे, मॉलिक्यूल ॲक्ट्स ॲज ए इलेक्ट्रॉन डोनर आणि त्याच्यामुळे कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होतो. बघा इथं आपल्याला हा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, हा Mn+ हा मेटल आयन आहे आणि त्याच्याभोवती वॉटर मॉलिक्युल्स आर गेट असोसिएटेड. वॉटर मॉलिक्यूलने काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केलेली आहे, त्यामुळे ॲरोने हा बॉन्ड दाखवलेला आहे प्रत्येकाचा. सो याच्यामध्ये काय झालं, मेटल हा पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळे तो काय, इट ॲक्सेप्ट्स अ इलेक्ट्रॉन फ्रॉम द सॉल्व्हंट. या सॉल्व्हंट मॉलिक्यूलबरोबर तो काय करतो, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. कारण हा ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि हा Mn पॉझिटिव्ह आहे म्हणून कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. अशा प्रकारे हा जो काही मॉलिक्यूल तयार होईल याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स देखील आपण म्हणतो. आता हा वॉटर मॉलिक्यूल दाखवलेला आहे बघा, डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो ऑक्सिजनवर आणि हायड्रोजनवर काय असतात, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतात. हा दुसऱ्या प्रकारचा आहे. इथं आता हा सेंट्रल ॲटम आहे आणि त्या सेंट्रल ॲटमला म्हणजे सोल्यूट
आपण म्हणूया वॉटर मॉलिक्युल्सने काय केलेलं, समजा हा जर निगेटिव्हली चार्ज असेल ए, तर त्यावेळेला हायड्रोजन काय करतो, वॉटर मॉलिक्युलमधले हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज असतात, दे फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ द सोल्यूट पार्टिकल्स, सोल्यूट आयन बरोबर काय करतात ती डेटिव्ह बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात. आणि यालाच आपण काय म्हणतो सॉल्व्हेशन प्रोसेस. हा मॉलिक्यूल आता सराउंड झालेला, कॉम्बिनेशन झालेलं यांचं, दिस इज अ सॉल्व्हेशन प्रोसेस. याला म्हणतो आपण सॉल्व्हेशन प्रोसेस असं म्हणतो. सॉल्व्हेशन ब्रिंग्स द सोल्युशन ऑफ द सोल्यूट इन गिव्हन सॉल्व्हंट. सोल्युशन बनवण्यासाठी नॉन पोलर सॉल्व्हंट डू नॉट सॉल्व्हेट आयन्स. जर सॉल्व्हंट पोलर असेल तरच सॉल्व्हेशन होतं. म्हणजे ज्या सॉल्व्हंटचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन आहे, वॉटरचं जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे, त्यामुळे ते काय करतात, ते सॉल्व्हेट करतात. पण ज्यांच्यामध्ये पोलॅरिटी नसेल सॉल्व्हंटमध्ये, बेन्झीन आता सॉल्व्हंट वापरलं त्याच्यात पोलॅरिटी नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये सॉल्व्हेशन होणार नाही. आणि ज्या सॉल्व्हंट्सचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कमी असतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज फॉर्मेशन होत नाही, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे आयोनिक कंपाऊंड आहे ते सोल्युबल होत नाही. त्यामुळे आयोनिक कंपाऊंड जर असतील तर बेन्झीन आणि टेट्राक्लोराइडमध्ये ते डिझॉल्व्ह होत नाही. आयोनिक सॉल्व्हंट जे आहेत ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात, कारण वॉटर इज ऑल्सो हॅव्हिंग हायर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन आहे, सॉल्व्हेटिंग ॲबिलिटी आहे. म्हणजे सॉल्व्हेटिंग ॲबिलिटी इज इम्पॉर्टंट फॉर द टू मेक द सोल्युशन्स बनवण्यासाठी ते आपल्याला उपयोगाचे आहे. आता काही मोल्टन सॉल्ट्स जे आहे ते मोल्टन फॉर्ममध्ये, काही कंपाऊंड जे ते मोल्टन फॉर्म म्हणजे मेल्टेड फॉर्ममध्ये ते काय असतात, दे ॲक्ट्स ॲज अ सॉल्व्हंट. काही आयोनिक सॉल्ट्स आहेत ते मोल्टन फॉर्ममध्ये सॉल्व्हंट म्हणून ॲक्ट होतात. इन दीज टाईप ऑफ द सॉल्व्हंट्स द आयन्स प्रिडॉमिनंट ओव्हर द न्यूट्रल मॉलिक्युल्स. आयन काय असतात त्याच्यामध्ये, हे प्रिडॉमिनंट असतात, त्याच्यामध्ये न्यूट्रल मॉलिक्युल पण असतात, पण त्याच्यावर डॉमिनंट कोण असतात, त्याच्यामधले असलेले आयन. दॅट इज हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स दॅन द न्यूट्रल मॉलिक्यूल. कॉन्सन्ट्रेशन आयन्सचे काय जास्त असेल तर ते डॉमिनंट असतात न्यूट्रल मॉलिक्यूलबरोबर. दीज आर अप्रोटिक हायली सेल्फ आयोनायझिंग सॉल्व्हंट्स अँड नॉन ॲक्वे सोल्युशन. असे जे काही सॉल्व्हंट्स असतात त्यांना आपण अप्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतो. अप्रोटिक मीन्स ॲब्सेंट, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स नसतो, किंवा प्रोटॉन हा डायरेक्टली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला जॉईंट नसतो. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे आता बघा, अल्कली मेटल हॅलाइड्स अँड नायट्रेट्स, मोल्टन हॅलाइड्स जे आहेत हे मोल्टन हॅलाइड्स आहेत, झेंग, स्टीन, मर्क्युरी. आता लो मिल्टिंग मिक्सचर्स कॅन बी ऑब्टेन बाय द मिक्सिंग अल्कली मेटल्स हॅलाइड्स और नायट्रेट. लो मिल्टिंग मिक्सचर कसे तयार केले जातात, तर हॅलाइड्स जे आहेत ते नायट्रेट्सबरोबर फ्यूज केले जातात. सोडियम नायट्रेट, लिथियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट हॅज a melting point 160 degree which is lower than the melting point of any of the constituent. आता हे मिक्स केल्यानंतर त्यांचं मेल्टिंग पॉईंट कमी होतं, आणि सेपरेटली यांचे जर मेल्टिंग पॉईंट पाहिले तर ते जास्त आहेत. हे मोल्टन साल्ट जे आहे दे आर क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. हाय टेम्परेचर मोल्टन साल्ट असतात आणि लो टेम्परेचर मोल्टन साल्ट आहे. हे मोल्टन साल्ट जे आहेत त्यांचा काय उपयोग आहे आपल्याला, काही हाय टेम्परेचरला मोल्ट होतील, काही लो टेम्परेचरला मोल्ट होतील. त्यांचे युजेस काय आहेत, मग मोल्टन हॅलाइड्स जे आहेत, मोल्टन हॅलाइड्स म्हणजे सोडियम क्लोराईड इज अ मोल्टन हॅलाइड, आर यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ हॅलोजन. हॅलोजनची तयार करायचं असेल इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेसने, तर पाण्यामध्ये आपण सोडियम क्लोराईड डिझॉल्व्ह केलं आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड टाकले तर ते इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेस होते, आणि त्याच्याने आपल्याला सोडियम जो आहे हा बाजूला होतो आणि हा क्लोरीन तयार होतो, म्हणजे हॅलाइड्स तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मोल्टन सॉल्ट्स आर यूज्ड इन द मेटॅलर्जी अँड द सिरॅमिक्स. ज्या वेळेला मेटल्सचं प्युरिफिकेशन केलं जातं, सेपरेशन केलं जातं त्याच्या ओव्हरमधनं, किंवा मग सिरॅमिक्स तयार केले जातात, त्यावेळेला या मोल्टन सॉल्टचा अत्यंत उपयोग होतो. नाव थर्ड यूज इज प्रिपरेशन ऑफ द लो व्हॅलंट मेटल्स. लो व्हॅलंट मेटल्स यांची व्हॅलन्सी कमी असे मेटल तयार करण्यासाठी देखील त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. कॅडमियम क्लोराईड जो आहे तो कॅडमियमबरोबर रिॲक्ट होतो इन प्रेझन्स ऑफ लिक्विड AlCl3. आपल्याला हा प्रकारचा कॉम्प्लेक्स आपल्याला तयार होतो. हे व्हॅलंट मेटल साल्ट, हा मेटल साल्ट आपल्याला तयार झाला लो व्हॅलंट मेटल साल्ट तयार करण्यासाठी. इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन ॲल्युमिनियम प्रोडक्शन ऑफ ॲल्युमिनियमचं प्रोडक्शन करायचं असेल तर ते इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेसने कॅरी आउट केले जाते. इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेस जी आहे ती Al2O3 इन मोल्टन Na3AlF6 मध्ये केली जाते. ॲल्युमिनियमचं जर इंडस्ट्रियल प्रोडक्शन आपल्याला करायचं असेल तर इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेसने केले जाते. त्याच्यामध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रॉलिसिस केलं जातं Al2O3चं इन मोल्टन Na3AlF मध्ये. हा मोल्टन Na3AlF6 मध्ये Al2O3 टाकला तर ॲल्युमिनियम मेटल इज गेट सेपरेटेड. त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो मोल्टन साल्ट्सचा.
आणि लास्ट यूज त्याचं काय, यूज इन मेटॅलर्जी टू रिमूव्ह द सिलिका ॲज अ स्लॅग विच इज अ मोल्टन ॲट द टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर द एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन टेम्परेचरला जे काही मेटॅलर्जीमध्ये हा जो काही सिलिका आहे, याची प्युअर सिलिका, त्याचा फ्लक्स जो आहे कॅल्शियम ऑक्साईडबरोबर केलं तर आपल्याला त्याचे स्लॅग तयार होतो. म्हणजेच काय होतं, मेटॅलर्जीमध्ये सिलिका जो आहे तो काय केला जातो, रिमूव्ह करण्यासाठी देखील वापर केला जातो. सो दीज आर द युजेस ऑफ द मोल्टन सॉल्ट्स. नाउ लेट अस सी द नेक्स्ट पॉईंट, सॉल्व्हंट फॉर इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. आता इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ज्या असतात त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे सॉल्व्हंट्स आहेत, त्याच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, नाउ लेट अस सी. आता आपल्याला माहिती आहे जनरली आयनिक सबस्टन्सेस आर युज्ड ॲज अ सॉल्व्हंट. आपण ज्यांचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त असतो म्हणजे ते आयनिक असतात, असे सॉल्व्हंट इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनमध्ये वापरले जातात. जसं पाणी आहे हे इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनसाठी वापरलं जातं सॉल्व्हंट म्हणून. ए गुड सॉल्व्हंट ऑफ इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन मस्ट सॅटिस्फाय द फॉलोइंग कंडिशन. मग इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनसाठी सॉल्व्हंटमध्ये काय गुण असायला पाहिजे, काय कंडिशन्स त्याने सॅटिस्फाय करायला पाहिजे सॉल्व्हंटने इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनसाठी. पहिली कंडिशन आहे त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट मस्ट बी हाई. मग अशी सांगितल्याप्रमाणे त्या सॉल्व्हंटचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त असला पाहिजे. मस्ट बी कॉन्स्टंट डायइलेक्ट्रिक मस्ट बी 10, म्हणजे तो किती असला पाहिजे, हाय 10 किंवा 10पेक्षा 10 ऑर मोर 10पेक्षा जास्त असला पाहिजे. आणि इट मस्ट हॅव वाईड रेंज ऑफ द व्होल्टेज स्टॅबिलिटी. कारण इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला व्होल्टेज सप्लाय करायचा असतो इलेक्ट्रोड्सला, त्यामुळे जास्त व्होल्टेजला देखील ते सॉल्व्हंट कसं असलं पाहिजे, डिकम्पोज व्हायला नको. दॅट सॉल्व्हंट मस्ट बी अ स्टेबल वन. ते काय असायला पाहिजे, स्टेबल असायला पाहिजे. आता याच्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्समध्ये ॲज आय टोल्ड यू दॅट द वॉटर इज ए गुड सॉल्व्हंट इन इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. वॉटर हे अत्यंत चांगलं सॉल्व्हंट आहे. हे काय आहे, व्हाय द वॉटर इज ए गुड सॉल्व्हंट ऑर बेस्ट सॉल्व्हंट फॉर द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. तर त्याच्यासाठी पहिलं याची कंडिशन आहे, कारण का त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज हाय. वॉटरचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे, हाय आहे, इट इज 82. हा त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे आयन फॉर्मेशन त्याच्यामध्ये जास्त होतं. आणि सेकंड त्याच्यामध्ये आहे, इट हॅज व्हेरी स्ट्रॉंग सॉल्व्हेटिंग ॲबिलिटी. आयन फॉर्मेशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन असल्यामुळे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतो वॉटरच्या आणि हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन जास्त असल्यामुळे ते सॉल्व्हेशन देखील काय होतं, सोल्यूट मॉलिक्युलचं जास्त करतो. म्हणजे सॉल्व्हेटिंग ॲबिलिटी त्याची जास्त आहे. अँड इट हॅज ॲबिलिटी टू डिझॉल्व मेनी इलेक्ट्रोलाइट्स. अनेक इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत, इलेक्ट्रोलाइट्स डिझॉल्व करण्याची त्याच्यामध्ये काय असते, कपॅसिटी असते. आणि त्याचा हॅज ए लो इंट्रेन्सिक कंडक्टन्स. त्याचा जो कंडक्टन्स आहे त्या प्रमाणामध्ये कमी आहे. आणि वाईड रेंज ऑफ रेडॉक्स स्टॅबिलिटी. ऑक्सिडेशन रिडक्शनची त्याची वाईड रेंज आहे. स्टॅबिलिटी किती आहे, ही रेंज आहे त्याची 0.41 व्होल्ट टू +0.82 व्होल्टपर्यंत त्याची स्टॅबिलिटी असल्यामुळे वॉटर इज यूज्ड ॲज अ बेस्ट सॉल्व्हंट ऑर इट इज अ बेस्ट सॉल्व्हंट फॉर द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. आता इतरही सॉल्व्हंट वापरले जातात. ॲसिटोनायट्राइल आहे, डायक्लोरोमिथेन आहे, आर यूज्ड ॲज अ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. या ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडसाठी हे सॉल्व्हंट जे आहे इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनमध्ये वापरले जातात. आता हे सॉल्व्हंट जे आहेत हे वेगवेगळ्या रिॲक्शन्समध्ये वापरले जातात, सोल्युशन बनवण्यासाठी वापरले जातात. दॅट्स वाय द प्युरिटी ऑफ सॉल्व्हंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे हे सॉल्व्हंट काय असले पाहिजे, हे प्युअर असले पाहिजे. वेगवेगळ्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनमध्ये किंवा केमिकल ॲनालिसिसमध्ये कुठलंही केमिकल रिॲक्शन असेल, केमिकल ॲनालिसिस असेल, प्रिपरेशन ऑफ सोल्युशन्स असतील, या सगळ्यांमध्ये सॉल्व्हंट हा प्युरिटी असली पाहिजे. कारण आपण जे काही ॲनालिसिस केमिकल ॲनालिसिस करणार आहोत त्या केमिकल ॲनालिसिसचे रिझल्ट कसले असले पाहिजे, रिझल्ट हे रिप्रोड्युसेबल असले पाहिजेत आणि इंटरप्रिटेबल. म्हणजे रिप्रोड्युसेबल म्हणजे एकदा रिझल्ट घेतला, जे रिझल्ट मिळाले ते पुन्हा पुन्हा रिपीट झाले पाहिजेत, तरच त्याची ॲक्युरेसी असते. आणि रिपीटेबल रिझल्ट्स आपल्याला मिळायला पाहिजे. रिप्रोड्युसेबल रिझल्ट आपल्याला इंटरप्रिटेबल, त्याची आपण मांडणी करू शकतो, असे रिझल्ट्स मिळायला पाहिजे. आणि हे केव्हा पॉसिबल आहे, इट इज ओनली पॉसिबल ओनली व्हेन द सॉल्व्हंट इज प्युअर. सॉल्व्हंट जर प्युअर असेल तरच हे आपल्याला काय आहे, पॉसिबल आहे. पण अनफॉर्च्युनेटली काय होतं, सॉल्व्हंट्स आर गेट कंटॅमिनेटेड. त्यांच्यामध्ये काय होते, भेसळ होते. आता याच्यामध्ये भेसळ झाल्यामुळे काय होतं, पर्टिक्युलरली वॉटर जर सॉल्व्हंट असेल तर त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन काय होतं, सॉल्व्हंटमध्ये ऑक्सिजनचं
त्याच्यामध्ये इम्पॉर्टंटली कंटॅमिनेशन होतं. कारण आपण ऑक्सिजन जर सॉल्व्हंट जे आहे ते एका कंटेनरमध्ये दुसऱ्या कंटेनरमध्ये जर ज्या वेळेला आपण पोअर करतो त्यावेळेला नॅचरली एअरबरोबर ते एक्सपोज होतो वॉटर, आणि एअरमधला ऑक्सिजन त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो. ऑक्सिजन इज हायली सोल्युबल इन मोस्ट ऑफ द सॉल्व्हंट. कारण काय, ऑक्सिजन हा बऱ्याच सॉल्व्हंट्समध्ये डिझॉल्व्ह आहे. त्यामुळे जेव्हा तो एअरमध्ये आपण सॉल्व्हंट एक्सपोज करतो एका कंटेनरमध्ये दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकताना किंवा काही सोल्युशन बनवताना, त्यामुळे त्यावेळेला त्याच्यामध्ये काय होतं, ऑक्सिजन इज गेट डिझॉल्व्ड इन दॅट सॉल्व्हंट आणि तो कंटॅमिनेट होतो. हा डिझॉल्व ऑक्सिजन जो आहे हा जर सॉल्व्हंटमध्ये असेल तर त्याच्यामुळे दुसरी काही रिॲक्शन कॅरी आउट करायची असेल तर हा ऑक्सिजन देखील त्या रिॲक्शनमध्ये पार्ट घेतो आणि साईड रिॲक्शन्स आपल्याला मिळतात. त्यामुळे हे जे काही कंटॅमिनेशन आहे ते काढावं लागतं. त्यामुळे हे काढून सॉल्व्हंट आपल्याला कसं करावं लागतं, प्युअर करावं लागतं. त्यामुळे काय केलं जातो, डिझॉल्व O2 कॅन बी पार्टली रिमूव्ड. कसा काय 100% तर आपण रिमूव्ह करत नाही, पण बऱ्याच प्रमाणावर कसा रिमूव्ह करू शकतो, तर नायट्रोजन त्याच्यामध्ये बबल केला, नायट्रोजन गॅस थ्रू द सॉल्व्हंट. ज्या सॉल्व्हंटमध्ये ऑक्सिजन ॲज अ कंटॅमिनंट आहे त्याच्यामध्ये जर नायट्रोजन गॅस आपण पास केला तर ते काय होईल, ऑक्सिजन त्याच्यातला रिमूव्ह करता येतो आणि इट कॅन बी कम्प्लिटली रिमूव्ड बाय रिपीटिंग फ्रीजिंग अँड पंपिंग ऑन ए व्हॅक्यूम लाईन. या व्हॅक्यूम लाईनला जर असं सतत आपण हे फ्रीजिंग प्रोसेस हे रिपीट करत गेलो नायट्रोजन पास करण्याची, तर आपल्याला ऑक्सिजन काय होतो हा रिमूव्ह करता येतो. आता सर्टेन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक इथर रिॲक्ट विथ ऑक्सिजन. इथर सॉल्व्हंट जो आहे तो देखील रिॲक्ट होतो ऑन लॉंग एक्सपोजर टू इन द फॉर्म ऑफ पेरॉक्साईड. जर खूप वेळा ते एक्सपोज राहिलं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा कंटॅमिनेट करतो, त्याला मिक्स होतो परऑक्साईडच्या फॉर्ममध्ये. सच परऑक्साईड फॉर्म्स इथर कॅन बी रिमूव्ड बाय द डिस्टिलेशन. आता ते डिस्टिलेशन प्रोसेसने मग अशा वेळेला काय केलं जातं, ते जे काय आहे ऑक्सिजन आहे तो रिमूव्ह केला जातो विथ रिड्युसिंग एजंट हायड्राइड्स टाकून. वॉटर इज ऑल्सो डिझॉल्व्ड रेडियली इन सॉल्व्हंट्स when they are exposed to the air or to glass vessel that have not been backed dry. The trace of water is as a impurity in solvent affect the solvent properties to the large extent. वॉटर देखील काय होऊ शकतं, वॉटर हे सॉल्व्हंट आहे पण ते सुद्धा एक्सपोज केलं एअरमध्ये ग्लास वेसल्समध्ये, ते देखील काय केलं जातं, ते देखील त्याच्यात ड्राय होतं आणि त्याच्यामधली ज्या काही इम्प्युरिटीज असतील त्या येऊ शकतात. त्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करणं अत्यंत गरजेचं असतं. आता डेफिनेशन आहे अप्रोचेस. आपण सॉल्व्हंटच्या आता वेगवेगळ्या डेफिनेशन्स आणि त्याचे अप्रोचेस बघू. पहिला जो काही त्याच्यामध्ये आहे सॉल्व्हंट सिस्टम कन्सेप्ट और ऑटो आयोनायझेशन कन्सेप्ट. पहिलं काय, सॉल्व्हंट सिस्टम कन्सेप्ट आहे. फ्रँकलिन नावाच्या शास्त्रज्ञांनी ही कन्सेप्ट मांडली 1905 आणि तीच कन्सेप्ट पुढे कोणी नेली, कॅन्डी नावाच्या शास्त्रज्ञांनी नेली. कॅन्डी आणि एल्झे नावाच्या शास्त्रज्ञांनी, आणि ते 1928 अकॉर्डिंग टू त्यांच्या दोघांच्या या कन्सेप्टनुसार काय आहे, ॲसिड म्हणजे काय, मग सॉल्व्हंट सिस्टम कन्सेप्टनुसार आपल्याला ॲसिड फक्त लिटमस टेस्टवरून आपल्याला माहिती आहे, पण त्याची डेफिनेशन्स सॉल्व्हंट सिस्टमनुसार काय आहे. ॲसिड इज एनी सबस्टन्स और सोल्यूट which increases concentration of positive ion of solvent either by direct dissociation or by reaction with solvent. म्हणजे काय आहे, कंपाऊंड which gives cation of solvent is acid. ही डेफिनेशन आहे. ॲसिड असा सबस्टन्स आहे किंवा सोल्यूट आहे, तो काय करतो, सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन वाढवतो. कोणाचे, सॉल्व्हंटचे पॉझिटिव्ह आयन वाढवतो. ती कशाने वाढवतो, आयदर बाय डायरेक्ट डिसोसिएशन, त्याचं डिसोसिएशन होईल त्यामुळे वाढवतो, किंवा सॉल्व्हंटबरोबर रिॲक्शन होते म्हणून वाढवतो. म्हणजे ॲसिड इज सबस्टन्स विच इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन्स ऑफ द सॉल्व्हंट आयदर बाय द डिसोसिएशन ऑर बाय द रिॲक्शन विथ द सॉल्व्हंट. किंवा त्याला दुसऱ्या शब्दामध्ये म्हणू, कंपाऊंड विच गिव्स कटायन ऑफ सॉल्व्हंटचे जो कटायन देतो म्हणजे पॉझिटिव्ह आयन देतो त्याला आपण ॲसिड म्हणतो. आणि त्याच्या उलट मग बेसची डेफिनेशन आपल्याला करता येईल, बेस इज सबस्टन्स और सोल्यूट विच इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ निगेटिव्ह आयन ऑफ द सॉल्व्हंट आयदर बाय डायरेक्ट डिसोसिएशन और बाय रिॲक्शन विथ द सॉल्व्हंट. बेस असा सबस्टन्स आहे किंवा सोल्यूट आहे जो सॉल्व्हंटमधले निगेटिव्ह आयन वाढवण्यासाठी मदत करतो किंवा वाढवतो. कसा वाढवतो, त्याचं डिसोसिएशन होईल, डायरेक्ट डिसोसिएशन होईल, और बाय द रिॲक्शन विथ द सॉल्व्हंट, त्या सॉल्व्हंटबरोबर रिॲक्शन होईल. किंवा
असा कंपाऊंड जो आहे, बेस असा कंपाऊंड आहे जो अनायन सॉल्व्हंटचे वाढवतो, त्याला बेस असं आपण म्हणतो. दोन वेगवेगळे सॉल्व्हंट सिस्टम कन्सेप्ट आहे. दीज आर द डेफिनेशन अकॉर्डिंग टू द सॉल्व्हंट सिस्टम कन्सेप्ट. आता इथे एक्झाम्पल त्याची दिलेले आहेत. वॉटर ॲज अ सॉल्व्हंट, द कटायन अँड अनायन ऑफ वॉटर आर H3O प्लस NOH मायनस. वॉटर जे आहे त्याचं ऑटो डिसोसिएशन होतं, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल सेल्फ डिसोसिएट होतं स्वतः वॉटरमध्ये वॉटर. अँड दॅट्स वाय द वॉटर इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल अँड युनिक सॉल्व्हंट. एकदम युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. ट्वाईस H2O जो आहे त्याचे कटायन तयार होतात H3O प्लस, हायड्रोनियम आयन पण त्याला म्हणतात, आणि हे अनायन तयार होतात OH मायनस. आता ज्या वेळेला आता HCl हे ॲसिड आहे आपल्याला माहिती आहे, पण सॉल्व्हंट सिस्टम कन्सेप्टनुसार ज्या सॉल्व्हंट इथं वॉटर वापरलेलं आहे, मग काय करेल ॲसिड म्हणजे काय, जे वॉटरचे पॉझिटिव्ह आयन वाढवेल त्याला आपण काय म्हणतो, ॲसिड म्हणतो. मग वॉटरमध्ये ज्या वेळेला HCl ॲड करतो त्यावेळेला ते वॉटरचं काय तयार होतं, हा ॲसिड प्रोटॉन देऊन टाकलेला आहे म्हणून H3O होतो, म्हणजे त्याचे पॉझिटिव्ह कटायन वाढले, H3Oची संख्या वाढली म्हणून त्याला म्हणायचं ॲसिड. हे नायट्रिक ॲसिड आहे, इथं पण देखील H2O बरोबर रिॲक्शन केली, H3Oची संख्या वाढली म्हणजे त्याला म्हणायचं ॲसिड. आणि बेसचं काय, निगेटिव्ह आयनची संख्या वाढवतो. म्हणजे बघा इथं NaOH H2O बरोबर रिॲक्ट झालं तर इथं काय वाढवले, ट्वाईस OH आयन्स म्हणजे कटायन अनायनची संख्या वाढवली. KOH H2O बरोबर रिॲक्ट होतो, हा ट्वाईस OH मायनस म्हणजे मायनस निगेटिव्ह आयनची संख्या वाढवतो, त्याला आपण म्हणतो बेस. दीज आर द एक्झाम्पल्स. हे आपल्याला एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे HCl आणि H3 हे ॲसिड आहेत कारण ते H3O फॉर्म करतात. NaOH आणि KOH हे काय बेस आहे, बिकॉज दे इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन, निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात. आता अमोनिया ॲज अ सॉल्व्हंट, अमोनियाची आपण सॉल्व्हंट प्रॉपर्टीज बघू. अमोनियाचं डिसोसिएशन दाखवलेलं आहे NH4 प्लस NH2 मायनस. हा कटायन आहे NH4 आणि हा अनायन आहे. हा अमोनिया जो आहे, जर आपण अमोनियम क्लोराईड म्हणजे याला ॲसिड आहे याच्यामध्ये डिझॉल्व केला तर ट्वाईस NH4ची संख्या वाढवतो, म्हणजे पॉझिटिव्ह आयनची संख्या वाढवतो. NH3 जर NaOH NH2 बरोबर जर आपण टाकलं तर इथे काय करतो, ट्वाईस NH2 मायनस बघा इथं असे फॉर्म होतात म्हणून इथं NH4 फॉर्म झाला, NH2 निगेटिव्ह आयनची संख्या वाढवतो म्हणून NaNH2 बेस आहे आणि NH4Cl काय आहे, ॲसिड आहे. तर ते न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपल्याला माहिती नेहमीप्रमाणे आपण पाहिलेली आहे. त्याचं तुम्ही टायट्रेशन देखील 11वी-12वीपासून करतायत. HCl प्लस NaOH गिव्ज अस NaCl प्लस H2O. ॲसिड आणि बेस जर मिक्स केले तर त्याच्यामध्ये न्यूट्रलायझेशन NaCl प्लस H2O वॉटर मॉलिक्यूल, ज्या रिॲक्शनमध्ये वॉटर मॉलिक्यूल तयार होतात ती रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपण म्हणतो. हे वॉटरमध्ये जर कॅरी आउट केलं इन वॉटर हे आपल्याला मिळतं. आता बघा इथं रिॲक्शन आहे NH4Cl NaNH2, ही देखील न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. इथं साल्ट तयार होतो, साल्ट प्लस सॉल्व्हंट ट्वाईस NH3 इन अमोनियामध्ये ही रिॲक्शन होतो. आता ॲसिड बेस कॅरेक्टर ऑफ सोल्यूट इज नॉट ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी ऑफ द सोल्यूट. ॲसिड बेस कॅरेक्टरच त्या सोल्यूटची प्रॉपर्टी आहे का, नाही. तर वेदर द सोल्यूट इज ॲसिड ऑर बेस डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सॉल्व्हंट. ते ॲसिड आहे का बेस आहे हे त्याच्या ॲब्सोल्यूट प्रॉपर्टीवर नाही, तर ते सॉल्व्हंटवर देखील डिपेंडंट असतं. आता कसं डिपेंडंट असतं ते बघू आपण. ॲसिटिक ॲसिड ॲक्ट्स ॲज ॲसिड इन वॉटर. ॲसिटिक ॲसिड हे ॲसिड आहे आपल्याला माहिती आहे, पण ते कशामध्ये, जर वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर. पण तेच जर आपण सल्फ्युरिक ॲसिडमध्ये ॲसिटिक ॲसिड डिझॉल्व केलं तर ॲसिटिक ॲसिड बेस म्हणून ॲक्ट होतो. म्हणजे ॲसिटिक ॲसिड ॲसिडच आहे का, हो ते ॲसिड आहे, बट सॉल्व्हंट जर आपण कुठल्या प्रकारचं सॉल्व्हंट वापरतो त्याच्यानुसार देखील ते ॲसिड आहे किंवा बेस आहे असं ठरतं. मग ॲसिटिक ॲसिड आहे वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर इट गिव्ज H3O प्लस पॉझिटिव्ह आयन देतं, दॅट्स वाय इट इज ॲसिड. त्याला आपण म्हणतो ॲसिड वॉटरमध्ये. पण हेच ॲसिटिक ॲसिड जर सॉल्व्हंट H2SO4 वापरला, H2SO4 इज अ स्ट्रॉंग ॲसिड, ॲसिटिक ॲसिड वेक आहे, तर त्यावेळेला काय करतं ते HSO4 मायनस देतं, म्हणजेच निगेटिव्ह आयन देतं. म्हणजे तिथं काय झालं, ते बेस आहे, वॉटरमध्ये ॲसिड आहे आणि H2SO4मध्ये ते काय बेस म्हणून ॲक्ट होतं. सो व्हेरी इंटरेस्टिंग थिंग इज देअर बाय युजिंग द सॉल्व्हंट टू डिसाईड द प्रॉपर्टी ऑफ द सोल्यूट. प्रॉपर्टी सोल्यूटची डिसाईड करण्यासाठी हे इंटरेस्टिंग पार्ट आहे.
आता आपण बघणार आहे मेरिट्स ॲडव्हान्टेजेस ऑफ सॉल्व्हंट सिस्टम. आता याच्यानुसार त्यांनी सांगितलं की जो सबस्टन्स सॉल्व्हंटमध्ये पॉझिटिव्ह आयन वाढवतो त्याला आपण ॲसिड म्हणतो, आणि जो सबस्टन्स सॉल्व्हंटमध्ये निगेटिव्ह आयन वाढवतो त्याला बेस असं म्हणतो. पण या कन्सेप्टचे काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा लिमिटेशन्स आहेत किंवा डिसॲडव्हान्टेजेस त्याला आपण म्हणू. काही मेरिट्स पण आहेत, काही डिमेरिट्स पण आहेत, ते आपण बघू. पहिलं काय मेरिट त्याच्यामध्ये, इट एक्सप्लेन्स ॲसिड बेस रिॲक्शन ऑकरिंग इन ॲक्वेस अँड नॉन ॲक्वेस ॲज वेल ॲज ए प्रोटिक अँड नॉन प्रोटिक सॉल्व्हंट. प्रोटिक किंवा नॉन प्रोटिक सॉल्व्हंटमध्ये हे ॲसिड बेस रिॲक्शन आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी वापरता येतं. इट एक्सप्लेन्स वाय ॲसिड ऑर बेस कॅरेक्टर ॲब्सोल्यूट इज नॉट ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी. हे पण आपल्याला एक्सप्लेन करतं की ॲसिड बेस कॅरेक्टर हे कसं ॲब्सोल्यूट कन्सेप्ट नाही. कारण का, जर आपण वेगवेगळे सॉल्व्हंट वापरले तर वेगवेगळे आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज मिळतात. म्हणजे ॲसिडच आहे ही ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी नाही त्याची की फक्त पॉझिटिव्ह आयन देतो आणि निगेटिव्ह आयन देतो, पण त्याची सॉल्व्हंटनुसार त्याच्या प्रॉपर्टीज बदलतात, हे देखील आपल्याला याच्यावरून कळतं. आणि तिसरं ॲडव्हान्टेज आहे, इट इज ए ब्रॉडर अँड युजफुल कन्सेप्ट फॉर द प्रोटिक सॉल्व्हंट. हे प्रोटिक सॉल्व्हंटसाठी अत्यंत ॲप्लिकेबल असलेली प्रोसेस आहे. प्रोटिक सॉल्व्हंटसाठी प्रोटिक म्हणजे काय, ज्या सॉल्व्हंटमध्ये प्रोटॉन्स असतात किंवा ज्या सॉल्व्हंटमध्ये प्रोटॉन्स डायरेक्टली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला जॉईंट असतात, म्हणजे वॉटर सॉल्व्हंटसाठी ही उपयोगाची कन्सेप्ट आहे. पण याचे काही लिमिटेशन्स, मर्यादा पण आहेत या कन्सेप्टच्या. काय मर्यादा आहेत, इट रिक्वायर्स solvent to explain acid based behavior of solute but fails to explain in absence of solvent. हे सॉल्व्हंट वापरलं तरच आपण त्याच्याने सांगू शकतो ॲसिड आहे का बेस आहे, पण सॉल्व्हंट नसेल तरी कन्सेप्ट काही उपयोगाची नाही. सॉल्व्हंटच्या ॲब्सेंटीमध्ये ही कन्सेप्ट उपयोगाची नाही. म्हणजेच आपल्याला सॉल्व्हंट कन्सेप्ट जी आहे, तुमची सॉल्व्हंट सिस्टम कन्सेप्ट ही फक्त सॉल्व्हंट असतानाच उपयोगाची आहे, सॉल्व्हंट नसेल तर उपयोगाची नाही. दुसरं, इट कॅन नॉट एक्सप्लेन द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इन ॲब्सेन्स ऑफ आयन्स. आयनच्या ॲब्सेंटीमध्ये न्यूट्रलायझेशन रिॲक्शन एक्सप्लेन करू शकत नाही, कारण सॉल्व्हंटची ॲब्सेंटी असेल आयन्स फॉर्म होणार नाहीत. आयन्स फॉर्म झाले नाही तर ती काही एक्सप्लेन करत नाही. इन लो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मीडिया द एक्झिस्टन्स ऑफ आयन इज नॉट कन्सिवेबल. सॉल्व्हंटचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन सेपरेशन नसतं. त्यामुळे याच्यामध्ये लो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मीडियामध्ये एक्झिस्टन्स ऑफ आयन इज नॉट कन्सिवेबल. ते काय आपण कन्सिव्ह करू शकत नाही, मान्य करू शकत नाही. अकॉर्डिंग टू this concept, acid and basis character of substance can only be specified in relation to the solvent used. ॲसिड बेस कन्सेप्ट आपण मग फक्त स्पेसिफाय केली जाते ज्या वेळेला सॉल्व्हंटच्या रिलेशननेच ती फक्त एक्सप्लेन केली जाते, दुसऱ्या गोष्टीने एक्सप्लेन करता येऊ शकणार नाही. द सॉल्व्हंट मस्ट अंडरगो ऑटो डिसोसिएशन. त्याच्यासाठी सॉल्व्हंटचं काय झालं पाहिजे, ऑटो डिसोसिएशन झालं पाहिजे. ही कंडिशन आहे, हे लिमिटेशन झालं त्याचं. इट लेज टू मच ट्रेस ऑन द आयोनिक रिॲक्शन अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉल्व्हंट अँड इग्नोर्स फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द सॉल्व्हंट. हे कशावर आहे सगळं, मग हे आयोनिक रिॲक्शन्सवरती किंवा केमिकल प्रॉपर्टीवरती डिपेंडंट कन्सेप्ट आहे. त्यामुळे फिजिकल प्रॉपर्टीज हे मेल्टिंग पॉईंट सारख्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारख्या प्रॉपर्टीजला इग्नोर करतं. त्यामुळे ही कन्सेप्टचे हे काय झाले, लिमिटेशन्स आहेत. ही झाली तुमची सॉल्व्हंट सिस्टम कन्सेप्ट. आणि पुढची जी कन्सेप्ट आहे ती लक्स अँड फ्लड कन्सेप्ट. ऑक्साईड आयन डोनर ॲक्सेप्टर कन्सेप्ट. ऑक्साईड आयन डोनेट करतो किंवा ॲक्सेप्ट करतो, ही दुसरी कन्सेप्ट आहे. दी लक्स फ्लड, दीज आर द नेम ऑफ द सायंटिस्ट. लक्स अँड फ्लड काय सायंटिस्टची नाव आहे, त्यांनी मांडलेली कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टनुसार मग ॲसिड काय आहे, acid is any substance that has ability to accept the oxide ion. म्हणजे ॲसिड सबस्टन्स काय, जो ऑक्साईड आयन ॲक्सेप्ट करतो, ऑक्साईड आयनला घेईल, सामावून घेईल, ॲक्सेप्ट करेल. आणि बेस काय आहे, मग बेस इज एनी सबस्टन्स दॅट्स ॲट ॲबिलिटी टू डोनेट द ऑक्साईड आयन. जो ऑक्साईड आयन डोनेट करेल, ही लक्स प्रोडक्ट कन्सेप्ट आहे. तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये बघा आता CaO कॅल्शियम ऑक्साईड, याचं काय आयोनायझेशन होतं, Ca2+ आणि O2- आयन तयार होतात, म्हणजे हे डोनेट केले जातात. याचाच अर्थ तो काय होईल, ॲसिड होईल. BaO Ba2+ O2- तयार होतो, बरोबर आहे. हां,
ही डोनेट करतात, ऑक्साईड आयन डोनेट करतायत म्हणून ते काय झाले, बेस झाले. बेरियम ऑक्साईड Na2O ऑक्साईड आयन डोनेट करतात. त्याच्या उलट आता SiO2 प्लस ट्वाईस O2 म्हणजे ऑक्साईड आयन ॲक्सेप्ट केला, SiO3 मायनस तयार झाला. म्हणजे SiO2 काय झाला, याने ऑक्साईड आयन ॲक्सेप्ट केला म्हणून ॲसिड झाला. CO2ने काय केला, ऑक्साईड आयन ॲक्सेप्ट केला म्हणून कार्बोनेट CO3 मायनस तयार झाला, म्हणजे हे झाले ॲसिड. ॲसिड हा ऑक्साईड आयन ॲक्सेप्टर आहे लक्स प्रोडक्ट कन्सेप्टनुसार, आणि बेस हा ऑक्साईड आयन काय आहे, डोनर आहे. आता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बिटवीन द ॲसिड अँड बेस टू गिव्ह साल्ट ऑर साल्ट अँड सॉल्व्हंट. याच्यामध्ये बघू आता आपण, बघा, इन ॲब्सेन्स ऑफ सॉल्व्हंट CaO प्लस CO2 गिव्ह द CaCO3. याच्यामध्ये CO प्लस SiO2 गिव्ह द साल्ट. हे ॲब्सेंट ऑफ साल्टमध्ये याच्यामध्ये हा ॲसिड आहे आणि हा बेस आहे, कारण हा बेस काय आहे, त्याने ऑक्साईड आयन डोनेट केलेला आहे, आणि काय ॲसिड काय आहे, तर ऑक्साईड आयन त्याने ॲक्सेप्ट केलेला आहे. इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट लाईक वॉटरमध्ये जर रिॲक्शन केली, CaO कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होईल, CO2 प्लस H2O काय होईल, H2CO3 तयार होईल. आता हे बघा, CaOH ट्वाईस काय बेस आहे, आणि H2CO3 हा काय ॲसिड आहे. हे साल्ट आणि सॉल्व्हंट देतात. सो अशा प्रकारे ही झाली लक्स प्रोडक्ट कन्सेप्ट. म्हणजे ऑक्साईड आयन ॲक्सेप्टर इज अ ॲसिड, ऑक्साईड आयन डोनर इज ए बेस. याच्यामध्ये डोनेशन ॲक्सेप्टन्स आहे म्हणून त्याला आपण ॲसिड आणि बेस असं म्हणतो. आता याचे ॲप्लिकेशन्स अँड युजेस ऑफ लक्स प्रोडक्ट कन्सेप्ट. या लक्स प्रोडक्ट कन्सेप्टचे काय आहे, युजेस काय आहेत आणि ॲप्लिकेशन्स काय आहेत ते आपण बघू. पहिला आहे त्याचं, इट इज व्हेरी युजफुल इन स्टडी ऑफ अनहायड्रस नॉन ॲक्वेस सिस्टम्स. ज्या ठिकाणी नॉन ॲक्वेस म्हणजे वॉटरच्या ॲब्सेंटीमध्ये सिस्टमचा स्टडी करायचा असेल अनहायड्रस कंडिशनमध्ये, तर ही कन्सेप्ट आपल्याला उपयोगायची आहे. दिस कन्सेप्ट इज ऑल्सो युजफुल फॉर द रिॲक्शन टेकिंग प्लेस ॲट हाय टेम्परेचर इन मेटॅलर्जी अँड द सिरॅमिक्स. मेटॅलर्जी अँड सिरॅमिक्सचा ज्या वेळेला मेटल्सचं प्युरिफिकेशन केलं जातं किंवा सिरॅमिक्स बनवले जातात, त्यावेळेला आपल्याला खूप हाय टेम्परेचरला ते रिॲक्शन कॅरी आऊट करावे लागतात, त्याला हीट करावं लागतं. त्यावेळेला ही कन्सेप्ट काय उपयोगायची नाही. जी आधी सॉल्व्हंट कन्सेप्ट जी आहे ती काय एवढी उपयोगायची नाही, ही कन्सेप्ट मात्र उपयोगायची आहे. अँड दी कन्सेप्ट गिव्स डायरेक्टली relation to acid base reaction in water. This concept gives direct relation of acid base in water. This is because base reacts with the water to give hydrated product that are also bases. ही कन्सेप्ट आपल्याला ॲसिड बेस रिॲक्शन इन वॉटर डायरेक्ट रिलेशन देण्यासाठी सुद्धा आपल्याला उपयोगायची आहे. बेस हा वॉटरबरोबर रिॲक्ट होतो आणि आपल्याला कंपाऊंड मिळतो, बेस मिळतो, बेस प्रोटॉन डोनर. Similarly, acid reacts with water to produce acids. Acid reacts with water to produce acid. ॲसिड वॉटरबरोबर रिॲक्ट होतं, ॲसिड तयार होतं. बेस वॉटरबरोबर रिॲक्ट होतो, बेस तयार होतो. अत्यंत उपयुक्त अशी कन्सेप्ट आहे. इट इज एक्सटेंडेड टू इन्क्लूड ट्रान्सफर ऑफ एनी आयन. कुठल्याही आयन ट्रान्सफरसाठी आपण वापरू शकतो. NaF3 तिथं OH होतं, ऑक्साईडचं होतं. इथं इतर आयन ट्रान्सफरसाठी देखील आपल्याला NaF3 AlF3मध्ये हा F जो आहे तो ट्रान्सफर झाला इथे, निगेटिव्ह आयन. अशा प्रकारे ही कन्सेप्ट आपल्याला अत्यंत थोडीशी वाईड रेंजमध्ये आपल्याला वापरता येते. इन ॲब्सेंटी ऑफ अनहायड्रस कंडिशनमध्ये रिॲक्शनचा स्टडी करण्यासाठी आपल्याला वापरता येऊ शकते. पुढची कन्सेप्ट जी आहे, लेविस कन्सेप्ट ऑफ ॲसिड अँड बेसेस, इलेक्ट्रॉन डोनर आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. लेविस ॲसिड बेस कन्सेप्ट कशावर डिपेंडंट आहे, इलेक्ट्रॉन डोनेशन आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्शन. लक्स प्लॉट कशावरती डिपेंडंट होतं, ऑक्साईड आयन ॲक्सेप्टर, ऑक्साईड आयन डोनर. ही कशावर आहे, इलेक्ट्रॉन डोनर, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. आता या कन्सेप्टनुसार आपल्याला बघायचं आहे ॲसिड अँड बेसेस. लेविस परफॉर्म फॉलोइंग रिॲक्शन. त्याच्यासाठी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन H3O प्लस OH गिव्स असं वॉटर. वॉटरचं डिसोसिएशन आपल्याला होतं. CO2 प्लस 4NH2 हा कॉम्प्लेक्स आयन तयार होतो. आता पुढची रिॲक्शन बघू, त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, इलेक्ट्रॉन डोनर काय आहे ते. A strong acid displaces weak acid from its compound and strong base displaces a weak base from its compound. Strong acid displace करतो weak acidला, strong acid displace करेल weak acid from the compound. याच्यातलं weak acidला CO2 प्लस डिस्प्लेस करतो आणि weak
बेस फॉर्म्स इज कंपाऊंड. हा जो स्ट्रॉंग बेस आहे, वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस बरोबर काय करतो, कंपाऊंड फॉर्म करतो, वीक बेसिस फॉर्म करतो. अशा प्रकारे टायट्रेशन युझिंग इंडिकेटर्स, ॲसिड बेस इंडिकेटर्स कॅन बी टायट्रेटेड विथ द युजिंग अदर इंडिकेटर्स टू डिटेक्ट एंड पॉईंट. आपल्याला माहिती आहे फिनॉलॅप्थॅलिन सारखे इंडिकेटर आपण एंड पॉईंट डिटेक्ट करण्यासाठी वापरतो. ही कन्सेप्ट तिथे वापरलेली आहे. इलेक्ट्रॉन डोनर आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर या वेगवेगळ्या रिॲक्शनमध्ये हीच कन्सेप्ट आहे. ॲसिड अँड बेस कॅटलायझेस ऑर स्पीड अप द रिॲक्शन. ॲसिड बेसिस कॅटलिस्ट म्हणून रिॲक्शन आपण मगाशी काही रिॲक्शन पाहिले आहेत, त्याच्यामध्ये रिॲक्शनचा स्पीड वाढवण्यासाठी देखील ही कन्सेप्ट वापरली जाते. फ्रिडल अँड क्राफ्ट रिॲक्शन जसे आहेत, ह्याच्यामध्ये LCl3 BF3 लेविस ॲसिड वापरले जातात. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये हे काही कंपाऊंड्स वापरले जातात. आता हे लेविस ही कन्सेप्ट आपल्याला दिलेली आहे. मग त्याच्यानुसार काय आहे, ॲसिड इज एनी सबस्टन्स दॅट ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन टू फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. ॲसिड असा सबस्टन्स आहे तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो आणि कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. आणि बेस हा असा सबस्टन्स आहे जो काय करतो, डोनेट करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो टू फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड करण्यासाठी तो काय करतो, बॉन्ड तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आता लेविस ॲसिडचं आर, कटायन्स आर रिगार्डेड ॲज ए लेविस ॲसिड. मग जेवढे कटायन आहेत पॉझिटिव्हली या सगळ्यांना काय लेविस ॲसिड. कारण काय, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची कमी आहे, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतात. लार्जर कटायन जे सोडियम आहे, पोटॅशियम आहे, Br2+, Ca2+, हे सगळे काय कटायन आहेत, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची कमी आहे म्हणून ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो, म्हणून त्यांना आपण लेविस ॲसिड असं म्हणतो. लेविस ॲसिड. आणि स्मॉलर कटायन जे आहेत त्याच्यामध्ये हे लार्जर आहेत वरचे, स्मॉलर H+, Cu2+, Ap3+, हॅव ग्रेटर टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. याच्यात हे स्ट्रॉंग ॲसिडच आहेत, अजून याच्यामध्ये जास्त टेंडन्सी आहे. हे लार्ज असल्यामुळे थोडी कमी आहे, म्हणून याची जे काही बेस असतील थोडेसे वीक असतात, वीक ॲसिड्स असतात त्यांचे Na बरोबर K बरोबर. पण यांच्याबरोबर असेल यांची स्मॉल साईजमुळे हे जास्त स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, म्हणून स्ट्रॉंग ॲसिड. आता बघा H+ जो आहे NH3ला ॲक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन, नायट्रोजनकडून इलेक्ट्रॉन कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होतो, NH4+ फॉर्म होतो. Fe2+ आहे 6Cn- इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो Fe, म्हणून ॲसिड झाला टू फॉर्म दिस कॉम्प्लेक्स. आता इलेक्ट्रॉन डिफिशियंट कंपाऊंड इन विच सेंट्रल मेटल ॲटम हॅज इनकम्प्लीट ऑक्टेट. ज्या सेंट्रल मेटल आयनचं ऑक्टेट इनकम्प्लीट असेल, ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावे लागतात, ते देखील काय आहेत, ॲसिड म्हणून ॲक्ट होतात. BF3, LCl3, GaCl3 हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये Be, बोरॉन आहे, ॲल्युमिनियम आहे, गॅलियम आहे, यांच्यामध्ये हे ऑक्टेट क्लोरीन आहे, क्लोरीन आहे, हे त्यांचे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात किंवा डोनेट केले जातात. आता ॲसिड जे आहे ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. मॉलिक्युल्स इन विच सेंट्रल ॲटम हॅज एम्प्टी डी ऑर्बिटल. ज्यांच्यामध्ये एम्प्टी डी ऑर्बिटल आहेत ते देखील मॉलिक्यूल काय असतात, ॲसिड म्हणून ॲक्ट होतात. Essential4, Si4 हे दीज आर द एक्झाम्पल्स. त्याच्यामध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल असल्यामुळे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग कपॅसिटी आहे. SiO4 हा F2- इलेक्ट्रॉन घेतो, हा कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. हे सगळे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेले आहेत. Cl- ॲक्सेप्ट करतो, हा F- ॲक्सेप्ट करतो आणि दे ॲक्ट्स ॲज ए लेविस ॲसिड. हे सगळे लेविस ॲसिड आहेत. किंवा मग मॉलिक्युल हॅव्हिंग मल्टिपल बॉन्ड बिटवीन ॲटम ऑफ डिसिमिलर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. दोन ॲटममध्ये डिसिमिलर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल ते देखील लेविस ॲसिड म्हणून ॲक्ट होतात. हे बघा, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वेगळी आहे म्हणून तो लेविस ॲसिड म्हणून तो OH बरोबर रिॲक्ट होतो टू फॉर्म दिस कंपाऊंड. किंवा SCO3- म्हणजेच लेविस ॲसिड आहे. CO2 इज ए लेविस ॲसिड. एलिमेंट विथ इलेक्ट्रॉन सेक्स्टेट. With electron sextet, oxygen and sulfur atoms have 6 electrons in their valency cell and accept electron pair to complete octet. 6 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे ते 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि ते ऑक्सिजन सल्फर कंटेनिंग कंपाऊंड देखील काय करतात, हे आपल्याला ॲसिड म्हणून ॲक्ट होतात. हे झालं लेविस ॲसिड्स. या सगळ्यांनी काय केले, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेले आहेत, सगळे लेविस ॲसिड आहेत. त्याच्या उलट लेविस बेस आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतील. न्यूट्रल पीसीस हॅव्हिंग ॲटलिस्ट 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ज्यांच्याकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, न्यूट्रल पीसीस आहेत, तरीसुद्धा दे ॲक्ट्स ॲज ए
बेस. आता इथं NH3 काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतं BF3ला, न्यूट्रल आहे तरीसुद्धा ते काय होतं, लोन पेअर नायट्रोजनवर असल्यामुळे ते डोनेट करतं, म्हणजे ते बेस म्हणून ॲक्ट होतं. इथं देखील हायड्रोजनला डोनेट करतं आणि तो बॉन्ड कोऑर्डिनेट बॉन्ड असतो, NH4 तयार होतं. हे झालं, न्यूट्रल स्पीसीज आहेत. या कन्सेप्टचे काही लिमिटेशन्स आणि मेरिट्स आहेत ते आपण बघूया. It is too general and include all the reactants which can form coordinate bond, even metal in their zero oxidation state are termed as Lewis acid in their complexes with pi acceptor ligands such as CO, olefins, etc. ही कन्सेप्ट खूप वाईडली जनरली यूज्ड, सगळंच त्याच्यामध्ये समावेशक मेथड असल्यामुळे कोऑर्डिनेट बॉन्ड त्याच्यामध्ये फॉर्म होतं. आणि मेटल जे आहे त्यांचे झिरो ऑक्सिडेशन स्टेटमध्ये देखील लेविस ॲसिड त्यांना आपण म्हणतो, कारण ते कॉम्प्लेक्स फॉर्म करतात आणि त्यांच्यामध्ये ॲक्सेप्टर डोनेट लिगँडकडनं ते इलेक्ट्रॉन घेतात आणि म्हणून ही कन्सेप्ट हे वायडर यूजसाठी वापरली जाते. इट फेल्स टू एक्सप्लेन रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेसिस. दोघांची रिलेटिव्हली आपल्याला जर स्ट्रेंथ मानायची असेल तर ती काही मांडता येत नाही. हे फक्त काय हे जनरल टर्म मेटल्समध्ये वापरली जाते, पण वाईड रेंजमध्ये किंवा त्या रिलेटिव्ह स्ट्रेंथ एक्सप्लेन करण्यासाठी वापरली जात नाही. ॲसिड जे आहेत HCl, H2SO4 सारखे एक्सेट्रा डू नॉट फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड विथ बेसिस. आता HCl, H2SO4 हे काही कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करत नाही, पण तरी ते ॲसिड बेसिस आहेत. ते मात्र या कन्सेप्टला काही एक्सप्लेन करता येत नाही, लेविस ॲसिड कन्सेप्टला. ऑल ॲसिड बेसिस रिॲक्शन्स आर फास्ट. However, the formation of coordinate bond is very slow. ॲसिड बेसच्या रिॲक्शन कशा आहेत आपल्याला माहिती, फास्ट रिॲक्शन्स असतात. पण इथं आपण कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करणाऱ्या प्रोसेसेस पाहिल्यावरती सगळ्या या कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करणाऱ्या प्रोसेसेस पाहिल्या, त्यामुळे ह्या कोऑर्डिनेट बॉन्ड जिथं फॉर्म होतं ही स्लो प्रोसेस असते, त्यामुळे हे कॉन्ट्राडिक्टरी आहे. त्यामुळे हे लिमिटेशन्स त्याचे आहेत. मग मेरिट काय आहे त्याची? ही ब्रॉडर इंटरप्रिटेशन ऑफ ॲसिड बेस बिहेवियर इज बेस्ड ऑन द एक्सपेरिमेंटल फॅक्ट्स. हे ब्रॉडली एक्सप्लेन केलं जातं, वाईड रेंजमध्ये त्याची एक्सप्लेनेशन करता येऊ शकतात आणि एक्सपेरिमेंटल गोष्टींवरती एक्सप्लेन करता येतं, हा त्याचा मेरिट आहे. दिस कन्सेप्ट इज नॉट डिपेंड ऑन प्रेझेन्स ऑफ ए पर्टिक्युलर एलिमेंट अपॉन एनी गिवन कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट, अपॉन प्रेझेन्स ऑफ आयन, अपॉन प्रेझेन्स ऑफ or absence of solvent. आता डिपेंड्स ऑन द प्रेझेन्स ऑफ वन पर्टिक्युलर एलिमेंट. एका विशिष्ट एलिमेंटच्या प्रेझेंटीमध्ये हे आपल्याला मांडता येऊ शकते, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. पण अपॉन गिवन एनी कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट, एलिमेंटचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे, अब्सेन्स ऑफ आयन आणि प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट, त्यामुळे हे त्याचं काय झालं, हे ड्रॉबॅक आहे. थर्ड ड्रॉबॅक काय त्याचा, इट इज however a great value in case where Protic's concept is not applicable. Protic solvent जिथं वापरता येत नाही तिथं मात्र ही कन्सेप्ट ॲप्लिकेबल आहे. आता ही कन्सेप्ट काय, त्याचा फायदा कसा आहे, पहिला तर आपण पाहिलेलं आहे की वाईड रेंजमध्ये ॲसिड बेस एक्सपेरिमेंटल फॅक्ट आहे. ही कन्सेप्ट डिपेंडंट, हे कशावर डिपेंडंट नाही, पर्टिक्युलर एलिमेंटवर नाही, अपॉन गिवन एनी कॉम्बिनेशनवर नाही, त्यामुळे ही कन्सेप्ट आपल्याला वापरता येऊ शकते प्रॅक्टिकल फॅक्ट्सवर असल्यामुळे. आणि त्याच्या प्रोटिक सॉल्व्हंट्स कन्सेप्ट ॲप्लिकेबल नाही तिथे देखील ही कन्सेप्ट आपल्याला वापरता येते. प्रोटॉनच्या ॲब्सेंटीमध्ये सुद्धा ॲसिड बेस आपण कुठला ॲसिड कुठला बेस हे सांगू शकतो. पुढची कन्सेप्ट आहे, इट इज फ्रिक्वेंटली एम्प्लॉईड टू इंटरप्रिट रिॲक्शन मेकॅनिझम. रिॲक्शन मेकॅनिझम मांडण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. इट एक्सप्लेन्स नॉन ॲक्सेप्टेड बेसिक प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक ऑक्साईड अँड ॲसिड प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटॅलिक ऑक्साईड. नॉन मेटॅलिक ऑक्साईड हे ॲसिड असतात आणि मेटॅलिक ऑक्साईड हे बेसिस असतात. हे एक्सप्लेन करण्यासाठी देखील या कन्सेप्टचा वापर केला जातो. इट ऑल्सो इन्क्लूड मेनी रिॲक्शन्स सच ॲज गॅस फेज, नॉन सॉल्व्हंट रिॲक्शन्स, ॲज न्यूट्रलायझेशन प्रोसेसेस. या सगळ्या कन्सेप्ट्समध्ये ह्या फेजेसमध्ये कन्सेप्ट वापरता येऊ शकते. It includes formation of complexes or coordinate compounds in which metal ion acts as a Lewis acid and ligand acts as a Lewis base. कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये काय होतं, मेटल आयन हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे म्हणून तो ॲसिड होतो आणि लिगॅन इलेक्ट्रॉन डोनर आहे म्हणून बेस होतो. तिथेही देखील ही कन्सेप्ट आपल्याला स्टडीसाठी वापरता येऊ शकते. आणि लास्ट त्याचा मेरिट आहे, इट ऑल्सो इन्क्लूड सॉल्वेशन और हायड्रेशन ऑफ मेटल आयन्स बाय सॉल्व्हंट. हायड्रेशन ऑफ मेटल आयन्स बाय सॉल्व्हंट, अशा प्रकारे
आपण आजच्यासाठी एवढं माझ्यामध्ये पुरेसं आहे. पुढच्या वेळेला आपण मोर जनरलाइज कन्सेप्ट जी आहे ॲसिड बेसची कन्सेप्ट ती आपण बघणार आहोत. आणि आत्तापर्यंत तुम्हाला ह्या वेगवेगळ्या ज्या ॲसिड बेस सॉल्व्हंट सिस्टम, सोल्यूट, सॉल्व्हंट याच्यामध्ये काही शंका असतील तर व्हॉट्सॲप ग्रुपवर मला तुम्ही प्रश्न विचारू शकतात किंवा पर्सनली कॉल करू शकतात. लेक्चर सगळ्यांनी आवश्यक बघा, लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू व्हेरी मच.